नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला आईस केकसाठी लागणारी व्हिपिंग क्रीम कशा पद्धतीने बीट करायची, ती बीट झालेली आहे की नाही हे कसं ओळखायचं, त्याच्या योग्य त्या टिप्स व ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी ट्रोपोलाइट कंपनीची इकोड्रॉप ही क्रीम घेतलेली आहे. तुमच्या घराजवळ असलेल्या मार्केटमध्ये कोणतीही या कंपनीची जर तुम्हाला क्रीम अवेलेबल होत असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. तर ही क्रीम आपल्याला डीप फ्रीझरमध्ये म्हणजेच जिथे बर्फ तयार होतो तिथे आपल्याला ही स्टोअर करायची आहे. आणि हा जो पॅकेट असतो तो 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोचा हा पॅकेट असतो. तर ह्याच्यावरती त्यांनी मेन्शन केलेलं असतं की आपल्याला हा डीप फ्रीझरमध्येच आपल्याला हा स्टोअर करून ठेवायचा असतो. तर आपल्याला हा ओपन कसा करावा, तर त्यासाठी त्यांनी आपल्या त्या क्रीमच्या बॉक्सवरती लिहिलेलं असतं की ओपन हे साईन दिलेलं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने हे ओपन करायचं आहे. ह्या क्रीमचा बॉक्स ओपन करण्यासाठी आपल्याला कट वगैरे करावा लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपला हा पॅक आहे तो ओपन होतो. म्हणजेच काय, ह्याच्यामधली आपल्याला क्रीम वापरल्यानंतर परत हा आपल्याला व्यवस्थित पॅक करून परत फ्रीझरमध्ये ठेवून देता येतो. तर आपल्याला ही लागणारी जी क्रीम असते ती लिक्विड कंडिशनमध्ये लागते. त्यामुळे आपल्याला फ्रीझरमधून बाहेर नॉर्मल टेम्परेचरला आपल्याला 1 ते 2 तास बाहेर काढून ठेवल्यानंतर ती छान व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला येते, म्हणजेच लिक्विड कंडिशनमध्ये होते. तर आपल्याला ह्याच्यामधली क्रीम काढल्यानंतर उरलेलं पॅकेट परत फ्रीझरमध्ये ठेवून द्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला आहे अशा पद्धतीने ते क्लोज करायचं आहे. आणि अशा पद्धतीची जी क्लिप असते ती आपल्याला ह्याला क्लिप लावून द्यायची आहे. आणि परत आपल्याला हा जो पॅकेट आहे तो फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर हा क्रीमचा बॉक्स एकदा ओपन केल्यानंतर 1 महिनाभरात आपल्याला ही क्रीम संपवावी लागते. 1 महिनाभर ही राहू शकते. आणि जर तुम्ही ओपन केला नसेल तर तसाच हा बॉक्स 5 ते 6 महिने व्यवस्थित छान राहतो. तर बीट करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा एक प्लास्टिकचा बाऊल घ्यावा लागतो. तर केकचं मटेरियल ज्या दुकानामध्ये मिळतं त्या दुकानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या साईजचे बाऊल अवेलेबल होतात. तर इथे 1 कप क्रीम बीट करण्यासाठी एवढ्या साईजचा आपल्याला बाऊल हा पुरेसा होतो. तर त्यानंतर ह्या ज्या आहेत त्या बीटरच्या ह्या ब्लेड्स आहेत. तर इथे हा माझा जो बीटर आहे तो बॉस कंपनीचा आहे. तुम्ही कोणताही कंपनीचा बीटर घेऊ शकता, पण फक्त तो 300 वॅटपेक्षा जास्त असावा लागतो. 300 वॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त वॅट असलेलाच बीटर आपल्याला घ्यायचा आहे. तरच आपली क्रीम ही व्यवस्थित बीट होते. जर का कमी वॅटचा घेतला तर आपली क्रीम बीट करायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे आपली व्यवस्थित क्रीम बीट होत नाही. तर ह्या बॉस कंपनीच्या बीटरवरती टोटल 6 चे बटन्स आहे. तर आपल्याला हळूहळू हे थोड्या थोड्या अंतरावरती हे आपल्याला स्पीड वाढवावं लागतं. एकदम स्पीड आपल्याला वाढवायचं नसतं. तर इथे हे टर्बो बटन देखील आहे. टर्बो बटन म्हणजेच काय, तर एकदम हाय स्पीड आहे. तर ते आपल्याला लास्टला वापरावं लागतं. प्रत्येक कंपनीच्या बीटरनुसार स्पीड बटन्स हे वेगवेगळे असतात. म्हणजे काहींवर 5 असतं, काहींवर 4 असतं. तर माझ्या बीटरवरती 6 आहेत. तर आपल्याला हे ब्लेड्स ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्सर्ट करायचे आहे तर हे देखील मी इथे तुम्हाला दाखवत आहे. तर जे प्लस साईन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बीटरच्या ब्लेड्स आहेत तर त्याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायच्या आहेत. तर त्या व्यवस्थित अशा पद्धतीने लॉक झाल्या की हे व्यवस्थित आपले इन्सर्ट झालेलं असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. जर का तुमचं लूज जर का ब्लेड बसलं तर ते व्यवस्थित होत नाही बीट, म्हणजे ते ब्लेड्स आहेत ते बाहेर येतात. तर ह्या ब्लेड्स काढण्यासाठी आपल्याला ते डिरेक्टली ओढायचं नाही आहे. तर आपलं जे स्पीड बटन आहे ते 0वरती घ्यायचं आहे. आणि मी जे बटन प्रेस केलेलं आहे वरती ऑफचं, ते आपल्याला प्रेस केल्यानंतर त्याच्या ब्लेड्स आहेत ते आपोआप निघतात. तर इथे मी 1 कप एवढी क्रीम घेतलेली आहे. तर क्रीम बीट करण्यासाठी आपल्याला क्रीम ही लिक्विड कंडिशनचीच घ्यायची आहे, पण ती एकदम चिल्ड म्हणजेच एकदम थंड असावी. जर का नॉर्मल टेम्परेचरची असेल तर आपली क्रीम बीट होत नाही. त्यामुळे लिक्विड कंडिशनची पण एकदम थंड क्रीम आपल्याला इथे घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकत असाल की मी इथे 1 कप जवळपास अंदाजे 1 कप मी एवढी इथं क्रीम घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये एकही आईस क्रिस्टल म्हणजेच बर्फाचा तुकडा नाही आहे. जर का एक जरी बर्फाचा ह्याच्यामध्ये तुकडा असेल तर आपली क्रीम ही व्यवस्थित बीट होत नाही. त्यामुळे आपल्याला पूर्ण लिक्विड कंडिशनची ही क्रीम इथे यूज करायची आहे. तर आपल्याला क्रीम बीट करण्यासाठी सुरुवातीला ह्या स्पीडवरती घ्यायचं आहे. डिरेक्टली आपण हाय स्पीडवरती जायचं नाही आहे. तर हळूहळू आपल्याला स्पीड वाढवायचा आहे. तर सुरुवातीला 1 नंबरच्या स्पीडवरती घेऊन आपल्याला 2 ते 3 सेकंद ही व्यवस्थित आपल्याला बीट करून घ्यायची आहे. तर टोटल क्रीम बीट करण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटे लागतात. तुमचं जर का बीटर जास्त वॅटचं असेल तर पटकन होऊ शकते, पण
शक्यतो 300 वॅटच्या पुढचंच आपल्याला बीटर घ्यायचं आहे. तर 1 नंबरच्या स्पीडवरतीच मी अजून आहे. तर तुम्ही बघू शकत असाल की आपल्या क्रीमचं व्हॉल्यूम आहे ते थोडं वाढत आहे. तर जसं क्रीमचं आपलं व्हॉल्यूम वाढत जाईल तसं आपल्याला स्पीड आहे ते वाढवायचं आहे. पण एकदम कंटिन्युअसली आपल्याला 5 ते 7 मिनिटे बीटर चालू ठेवायचं नाही आहे. एक थोडं अंतर झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 सेकंदांसाठी बीटर आहे ते स्टॉप करायचं आहे. कारण बीटर देखील खूप गरम झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला थोड्या अंतरानंतर हे 2 ते 3 सेकंदासाठी फक्त बंद करायचं आहे आणि परत एकदा पुन्हा क्रीम बीट करायला घ्यायची आहे. तर हळूहळू स्पीड आपल्याला वाढवायचं आहे. खूप जास्त एकदमही वाढवायचं नाही आहे, नाहीतर एकाच स्पीडवरती आपण खूप वेळ केल्यानंतर पटकन बीट होत नाही. त्यामुळे आपल्याला हळूहळू स्पीड हे वाढवायचं आहे. तर तुम्ही बघू शकत असाल की मी 3 नंबरच्या स्पीडवरती गेलेले आहे. जसं आपलं व्हॉल्यूम वाढत जाईल तसं आपल्याला थोडं स्पीड आहे ते वाढवायचं आहे. तर हे व्यवस्थित पूर्ण सगळ्या साईडने आपल्याला ही क्रीम आहे ती फेटून घ्यायची आहे. त्यामुळे एकतर आपण बीटर पूर्ण राऊंड अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे किंवा आपला जो क्रीमचा ज्याच्यामध्ये आपण क्रीम फेटत आहे ते तरी अशा पद्धतीने बाऊल आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकत असाल की आपल्या क्रीमचं व्हॉल्यूम हे थोडंसं इन्क्रीज झालेलं आहे, वाढलेलं आहे. म्हणजेच काय आपली क्रीम छान पद्धतीने ही व्यवस्थित बीट होत आहे. तर हळूहळू आपल्याला छान व्यवस्थित स्पीड वाढवायचा आहे. खूप जास्त तुम्ही वाढवायचा नाही, नाहीतर आपली बीट व्यवस्थित होत नाही. तर एक थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला क्रीम आपली बीट व्यवस्थित झालेली आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर आपली क्रीम बीट झालेली आहे की नाही हे चेक करण्याच्या 3 स्टेप्स आहेत. तर त्या मी तुम्हाला नंतर सांगेनच की ते कशा पद्धतीने आपण चेक करायचं आहे. तर साधारण एक 5 मिनिटे झालेले आहेत आणि आपल्याला आता चेक करायचं आहे की आपली क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे की नाही. तर ते चेक करण्यासाठी काय करायचं आहे की आपली साईडला आलेली जी क्रीम आहे ती सुरुवातीला आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे. कारण काय होतं की वरच्या साईडनं आपण जर का तुम्ही बीटर फिरवलं तर खाली जी तळाला राहिलेली असते जी क्रीम ती तशीच लिक्विड किंवा पातळ असते. त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर चेक करण्यासाठी काय करायचं की स्पॅच्युला आहे तो आपण ह्या क्रीमवरती अशा पद्धतीने मारायचा आहे आणि जर का तुमची अशी स्ट्रेट पिक्स येत असतील तर समजायची की आपली ही क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे. पण तुम्ही बघू शकता की हे अशा पद्धतीने थोडंसं झुकलेलं दिसत आहेत. म्हणजेच काय आपली क्रीम ही अजून व्यवस्थित बीट झालेली नाही. अजून एक 2 मिनिटे आपण बीट केली की ही क्रीम व्यवस्थित छान पद्धतीने बीट होते. त्यामुळे परत एकदा हळूहळू स्पीड वाढवत आपल्याला 2 मिनिटांसाठी ही क्रीम व्यवस्थित बीट करून घ्यायची आहे. तर 2 मिनिटे झाल्यानंतर परत एकदा आपल्याला चेक करायची आहे. तर आता चेक करताना पण सेम आपल्याला स्टेप फॉलो करायची आहे. परत एकदा आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने ही क्रीम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला चेक करायची आहे आपली क्रीम झालेली आहे की नाही. तर तुम्ही बघू शकत असाल की आता एकदम स्ट्रेट पिक्स आपल्याला येत आहेत. म्हणजेच काय आपली क्रीम ही व्यवस्थित बीट झालेली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त आपण क्रीम आपण बीट करून घ्यायची नाही. जर का ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही केलं तर ती खूप हार्ड होते. त्यामुळे केक हा खूप शिळा वाटतो आणि आपल्या केकला क्रॅक जाऊ शकतात. तर ही दुसरी स्टेप आहे की स्पॅच्युला पूर्णपणे आपण फिरवून घेतलेला आहे तरी देखील आपली क्रीम खाली पडत नाही आहे. म्हणजेच काय व्यवस्थित एकदम स्मूथ अशी आपली क्रीम बीट झालेली आहे. आणि तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला जो बाऊल आहे तो उलटा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकत आहे की उलट केल्यानंतर देखील आपली क्रीम हालत नाही. म्हणजेच काय आपली क्रीम ही व्यवस्थित बीट झालेली आहे. तर ह्या स्टेप्स वापरून तुम्ही देखील अशा पद्धतीने क्रीम छान बीट करू शकता.